आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महाबोधी महावीर आंदोलन हा विषय काही आजचा विषय नाही आहे। हे साधारण 100 वर्ष आधी जेव्हा अनागरिक धम्मपाल श्रीलंकेहून इथं आले व त्यांनी हे आंदोलन पहिल्यांदा छेडलं। त्यानंतर आपण पाहतो की देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने सांस्कृतिक एक जबाबदारी म्हणून काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतल्या गेली नाही। त्यामुळे इथल्या मनोवादी व्यवस्थेने स्वतःच्या सोयीनुसार काही निर्णय घेतले। अर्थात बौद्धांच्या बाबत सुद्धा त्यांनी स्वतःच निर्णय घेतले। देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये बौद्ध लोक आहेत किंवा नाही हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी होता। जर असते तर त्यांनी संस्थात्मक एक प्रोसिजर करून बुद्धिस्ट जी संस्कृती आहे ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु तसं झालं नाही। आणि म्हणून तत्कालीन सरकारने, बिहार सरकारने एक बीटी ऍक्ट ज्याला म्हणतात तो ऍक्ट बनवला, जे महाबोधी बुद्ध विहाराचा कायदा बनवला। तो मॅनेजमेंट ऍक्ट आहे, तो फक्त व्यवस्थापनाचा कायदा आहे। मात्र व्यवस्थापनाचा जो अधिकार आहे त्या कायद्यामध्ये तो अधिकार महंत या व्यक्तीला देण्यात आहे। जो महंत असेल तो, त्या महंतने त्याची मॅनेजमेंट चालवताना त्याच्यामध्ये त्यांनी, आता शेवटी ते महनवादी आहेत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये बरेचसे फेरबदल करण्याचा प्रयत्न केला, त्याचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला। मात्र याकडे कोणाचं काही लक्ष नव्हतं। 56ला धम्मदीक्षा झाली, 14 ऑक्टोबर 1956ला। त्यानंतर बौद्ध समाज अस्तित्वात आला, जे 1960च्या जनगणनेमध्ये आणि 1951च्या जनगणनेमध्ये जर बौद्धांची लोकसंख्या आपण पाहिली तर 1951च्या जनगणनेमध्ये जेमतेम 50-60 हजार लोकसंख्या दाखवली जाते, परंतु 1961च्या जनगणनेमध्ये मात्र लाखोनी संख्या दाखवली जाते। तो परिणाम कशाचा आहे तर तो धम्मदीक्षेचा परिणाम होतो। त्यानंतर बौद्ध म्हणून जेव्हा आपण स्वतःची ओळख निर्माण केली तर बौद्ध म्हणून आपण आपले संविधानिक दृष्ट्या अधिकार वापरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं। जसे की शीख समुदाय असेल, ख्रिश्चन समुदाय, मुस्लिम समुदाय यांनी आपला धार्मिक दर्जा जसा आपल्याला मिळाला त्यानंतर त्यांनी तशी बांधणी केली आणि मग त्यांचे स्वतंत्र कायदे पण त्यांनी निर्माण केले। मात्र बौद्ध लोकांनी स्वतःच्या संविधानिक अधिकाराकडे लक्ष दिलं नाही। आता त्याच्या पाठीमागे कोणतं षड्यंत्र आहे हे समजायला फार कठीण आहे, परंतु बौद्धांनी शिक्षण आणि नोकऱ्या याच्यावरती लक्ष दिलं, सामाजिक दृष्ट्या फारसं लक्ष दिलं नाही। धम्माच्या दृष्टीने पण संविधानाला अनुसरून धम्माची चळवळ उभी केली नाही, त्याची बांधणी केली नाही। आणि त्यामुळे जे प्रश्न आज निर्माण होत आहेत, आता महाबोधी विहारचा प्रश्न आहे, मग सारे आंदोलन चालले आहेत, आता कुठेतरी बौद्ध लोक जागृत झाले असं ते दाखवतात। आम्ही आता जागृत झालो आणि आम्हाला आमचे बुद्ध विहार आमच्या ताब्यात पाहिजे। मग किती बुद्ध विहारात याचं काही माहिती नाही आहे, पण एकमेव महाबोधी विहार दिसतंय। म्हणजे सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध विहार बांधले त्यापैकी आज एकमेव महाबोधी विहार हे अस्तित्वात आहे। बाकीचे पण आहेत, पण त्यांचं नामकरण झालं, त्याचं हिंदूकरण झालं
फक्त एकमेव महाबोधी विहार असं आहे की जे सुरक्षित आहे, मात्र त्याच्यावर कब्जा सुद्धा म्हणजे या हिंदुत्ववाद्यांचा आहे, मनुवाद्यांचा आहे. आता आमचे बौद्ध लोक महाबोधी विहार मागत आहेत, आमच्या ताब्यात द्या. द्यायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. कोणी द्यायचं? जो कायदा केलेला आहे तो बिहार सरकारने केला, राज्य सरकारने. आणि बिहार राज्य सरकारने जर कायदा केलेला आहे तर तो कायदा बरखास्त केला पाहिजे. मग बरखास्त करण्यासाठी जी जी संविधानिक आमची कार्यप्रणाली आहे, म्हणजे पार्लमेंटरी जी आमची सिस्टम आहे, त्याच्यामध्ये कायदे हे पार्लमेंटमध्ये बनतात, कायदे हे राज्य लेवलवर विधानसभेमध्ये बनतात. मग बिहारचा कायदा विधानसभेमध्ये बनला. जर तो कायदा बरखास्त करायचा आहे तर बिहार विधानसभेमध्ये आमचा बौद्धांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याने ते बिल तयार केलं पाहिजे की बीटी ऍक्ट बरखास्त करणारं बिल त्या ठिकाणी त्याने ठेवलं पाहिजे आणि महाबोधी विहार हस्तांतरित बिल त्याने त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. परंतु संविधानिक कुठलीही लढाई नाही, त्याला न्यायालयाची जोर दिल्या जातं. न्यायालय काय करणार आहे? न्यायालय तुमच्याकडे महाबोधी विहार देणार तर कोणत्या निकषावर देणार? जर न्यायालयाने ठरवलं की आम्हाला हे महाबोधी विहार द्यायचं आहे, मग बौद्धांना द्यायचं आहे, मग बौद्धांना स्वतःला आयडेंटिफाईड करावं लागेल की महाराष्ट्रातील हे बौद्ध आहेत जे दावा करतात, किंवा भारतातील हे बौद्ध आहेत जे दावा करतात. मग त्यासाठी आमच्या व्यक्तिगत आमचे पिटिशन गेले, सामाजिक संस्थांचे संघटनांचे पिटिशन त्या ठिकाणी गेले की महाबोधी विहार आम्हाला द्या. आता जर का न्यायालयाने ठरवलं की महाबोधी विहार कोणाला द्यायचं आहे तर कोणाला द्यायचं? आज जर एका संस्थेला दिलं तर दुसरी संस्था म्हणेल आम्हाला का नाही, त्यांनाच का दिलं? म्हणजे न्यायालयाने जर का अशा प्रकारचा निर्णय घेतला तर इथं आपसात लाथाळी सुरू होईल. इथं आपसात लाथाळी सुरू होईल आणि ते न्यायालयाचा निर्णय त्याच ठिकाणी राहून जाईल. एक पाठ अलीकडे बीटी ऍक्ट रद्द व्हावा अशा प्रकारची मागणी कोणी करत नाही, कारण कदाचित हा जो मुद्दा आहे हा सर्वांच्या लक्षात आला. आता चाललंय की बीटी ऍक्टने जी कमिटी डिझाईन केलेली आहे 9 लोकांची, ज्याच्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि 1 कलेक्टर गया जिल्ह्याचा, तोही हिंदू असावा. त्या ऍक्टमध्ये असं नमूद आहे की गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो हिंदूच असला पाहिजे. जर का तो ट्रान्सफर होऊन गेला आणि दुसरा जर का त्या ठिकाणी आला, तो जर हिंदू नसेल तर पहिलाच कलेक्टर हा त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहील. म्हणजे ह्या पद्धतीचे नियोजन आहे ते. तर आता अशी अलीकडे जी मागणी चालली की त्यामध्ये त्या कमिटीमधले सर्वचे सर्व लोक बौद्ध असावे. मग 4 लोक ऑलरेडी बुद्धिस्ट आहेत आणि 4 लोक जे हिंदू आहेत ते पण बुद्धिस्टच असावे. हिंदूंना त्या ठिकाणी सदस्यता देण्यात येऊ नये, अशा प्रकारचं एक आंदोलन, एक विचारधारा चालते. आता अलीकडे माहिती अशी आली, ज्यावेळेस मी बुद्धगयाला गेलो, एप्रिलमध्ये मी बुद्धगयाला होतो आणि तिथलं ते जे आकाश लामा होते त्यांचं आंदोलन पाहिलं, बुद्धगयामधलं सर्व वातावरण पाहिलं. 7-8 दिवस मी राहिल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि लक्षात आलं, एक वेळ अशी आली की आकाश लामा आणि इतर मंडळी यांना नितीश कुमार सरकारने त्या ठिकाणी पाचारण केलं, बोलावून घेतलं. बोलावून घेतल्यानंतर त्यांचे कशा प्रकारे कान भरण्यात आले, त्यांना काय सांगण्यात आलं हे कुणालाही माहिती नाही. मात्र तिथून आल्यानंतर आकाश लामाने डेरा बुद्धगयेतून हलवला आणि आता ते दारोदार एका वेगवेगळ्या शहरामध्ये ते आंदोलन करतायत. कधी दिल्लीत करतायत, कधी कुठं करतायत. मात्र बुद्धगयामध्ये कोणतंही आंदोलन सुरू नाही. याच्यात झालं काय, अशी माहिती मिळाली आहे की जे बीटी ऍक्ट रद्द करण्याची मुवमेंट थांबली. आता फक्त जी कमिटी आहे महाबोधी विहारची त्याच्यामध्ये आपल्याला सदस्यत्व मिळावं यासाठीची सर्व लढाई चालू आहे.
त्यातही 3 जागा आता फिक्स झालेल्या आहेत. म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्या 2 ब्रांच आहेत प्रमुख. त्याचे प्रेसिडेंट जे आहेत ते त्या ठिकाणी सदस्य म्हणून घोषित झालेले आहेत. म्हणजे भारतीय बौद्ध महासभेकडून इकडून जे मीराताई आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभा आहे त्याचे ते प्रतिनिधी आहेत भीमरावजी आंबेडकर. असं ऐकण्यात आलं की हे नाव फिक्स झालं. तिकडून चंद्रबोधी पाटील दुसरे सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं पण नाव फिक्स आहे. आणि आकाश लामा यांचं नाव फिक्स आहे. 4थ्या नावासाठीची सारी लढाई चाललेली आहे असं ऐकण्यात येतं. 4थ्या नावासाठी भंते विनयाचार्य हे अग्रेसिव्ह होते. त्यानंतर भदंत हर्षबोधी हे पण अग्रेसिव्ह आहेत. त्यानंतर भदंत आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाचे सिनियर भिक्खू लोक हे पण त्या ठिकाणी इंटरेस्टिव्ह आहेत. म्हणजे आंदोलनाची लढाई चालली की एक जागा कोणाला मिळेल. तर भंते विनयाचार्य हे 4थ्या जागेसाठी जे डिझर्व करत होते आणि त्या 4थ्या जागेसाठी सारी स्पर्धा चाललेली, कॉम्पिटिशन चाललेलं होतं. मग काही षड्यंत्र रचून विनयाचार्यावर खोटे नाटे आरोप करून त्या ठिकाणी विनयाचार्य भदंत यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. म्हणजे 4थ्या जागेसाठीचा जो काटा होता तो बाजूला काढण्यात आला. त्यानंतर ही कमिटी लवकर डिक्लेअर होईल असं ठरलं होतं. परंतु बिहारचं इलेक्शन लागलं. बिहारचं इलेक्शन लागल्यामुळे ही कमिटीची काही घोषणा झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन अजून चिघळते आहे 4थ्या जागेवर कोण जावं. आणि मग ज्या लोकांनी बुद्धिस्ट पर्सनल लॉवर काम केलं ते लोक आता आघाडीवर आहेत, ते आंदोलन करतायत. आणि प्रॉपर बिहारच्या लोकांची अशी मागणी आहे आता सध्या की महाबोधी विहार हे आमचं बिहारमध्ये आहे आणि इथले आम्ही प्रॉपर लोक आहोत, मूळचे लोक आहोत, तेव्हा ह्या जागेसाठी आम्हाला प्रतिनिधित्व देण्यात यावं. आणि म्हणून पटनामध्ये त्या ठिकाणी बिहारची एक संघटना उभी राहिली, महाबोधी मुक्त विहार म्हणून, महाबोधी मुक्ती आंदोलन म्हणून. तर त्याचे भंते विमल कीर्ती म्हणून आहे जे आंदोलन करत आहेत तिथं. आणि बहुतांशी उपासक पण त्याच्यासोबत आहेत. परंतु आम्हाला प्रतिनिधित्व देण्यात यावं यासाठीचे आंदोलन. म्हणजे प्रत्येक आताचं जे आंदोलन चाललेलं आहे हे सदस्यत्व मिळण्यासाठीचं आंदोलन चाललेले आहे. आता याच्यातून निष्पन्न काय होईल तर ते सरकारला तेच पाहिजे की आंदोलनातून कोणीतरी एक घ्यावं आणि लोकांची कमिटी त्या ठिकाणी घोषित करावी. ऍक्ट रद्द झाला नाही पाहिजे ही त्यांची मनीषा आहे. आणि ऍक्ट रद्द होत नाही. ऍक्ट रद्द करण्यासाठी फार संविधानिक अडचणी आहेत, ज्या अडचणी स्वतः आम्ही निर्माण करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे बौद्ध समाजाने या संविधानिक अडचणी स्वतः निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे कायदा तर रद्द होण्यापासून राहिला, फक्त आता त्याच्यामध्ये मेंबर कोण असावे यासाठीचा हा संघर्ष चाललेला आहे. बाकी काही नाही आहे. दिल्लीच्या संसदेमध्ये याला पर्याय मिळू शकतो, जरूर मिळू शकतो. कारण दिल्ली पार्लमेंटमध्ये जर बौद्धांचा प्रतिनिधी असेल आणि त्यांनी डायरेक्टली आर्कोलॉजी ऍक्ट हा बरखास्त करा अशा प्रकारचं बिल त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये ठेवायला पाहिजे. कारण 1955 साली हा जो आर्कोलॉजी ऍक्ट आणला त्याच्या अंतर्गत बौद्ध संस्कृतीचे जेवढे काही अवशेष आहेत ते त्या ठिकाणी आर्कोलॉजीकडे सुपूर्द करण्यात आले संरक्षणाच्या दृष्टीने. तर जर आपण बौद्ध आहोत, बौद्धांना जर स्वतःची संस्कृती पाहिजे, आपल्या ताब्यात पाहिजे असेल तर केवळ महाबोधी विहार मागून चालणार नाही आणि महाबोधी विहार एकटं मिळणार पण नाही. म्हणजे जर का आमचा अधिकार पूर्ण हत्तीवरच आहे आणि त्या हत्तीवर त्यांनी कब्जा केला मनोवाद्यांनी, आम्हाला हत्ती आमच्या ताब्यात पाहिजे,
तर आमचा हत्तीवर अधिकार असताना आम्ही जर म्हणू की आम्हाला हत्तीचं शेपूट द्या, महाबोधीविहार म्हणजे काय? हत्तीचं शेपूट. आता मला सांगा की हत्तीचं शेपूट कापून तुम्हाला कोण देणार? जिवंत हत्तीचं शेपूट कोणी कापून देणार? हे घ्या तुम्हाला शेपूट आणि बाकीचा हत्ती आम्हाला राहू द्या, हे अशक्य आहे. तेव्हा बौद्धांना जर मागायचं झालं तर त्यांनी पूर्ण आपल्या संस्कृतीवर दावा केला पाहिजे. जी संस्कृती आर्कोलॉजी ऍक्टच्या अंतर्गत त्या ठिकाणी सुरक्षित आहे. म्हणजे आर्कोलॉजी ॲबोलिशन ऍक्ट हा पारित करणे, आर्कोलॉजी ऍक्ट ॲबोलिशन ऍक्ट पारित करणे आणि बुद्ध संस्कृती हस्तांतरण बिल त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये ठेवणे. जर का आमची संस्कृती आमच्या ताब्यात आली तर महाबोधी विहार आपोआपच झालं, ते मागण्याची गरजच नाही आहे. परंतु आमची लढाई फार विचित्र पद्धतीची आहे. म्हणजे जखम डोक्याला आणि पट्टी पायाला अशा प्रकारची ही लढाई चाललेली आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.